नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 14 जून 2024, वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण स्मार्ट प्रीपेड मीटर, स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवाल, अटल इनोव्हेशन मिशन, कोल्ड लावा आणि जनरल अँटी अवॉइडन्स रूल, ज्याला की आपण गार म्हणतो, या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। स्मार्ट मीटरसाठी वीज नियामक आयोगाची मंजुरी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वीज दर आहे आणि त्याचबरोबर विजेची जी काही मागणी आहे यामध्ये वाढ होत आहे। याचा फटका या ठिकाणी जे काही महावितरण आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहक या दोन्हींनाही बसत आहे। महावितरणला यामुळे की मित्रांनो या ठिकाणी विजेचे दर वाढल्यामुळे जी काही विजेची होणारी चोरी आहे त्या विजेच्या चोरीमध्ये या ठिकाणी वाढ झाली आहे। त्याचबरोबर जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना या ठिकाणी योग्य वेळी योग्य व्होल्टेजसह जी काही वीज भेटत नाहीये तो बी एक फटका आहे। मग या सर्वावर एक उपाय म्हणून सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटरची संकल्पना आणण्यात आली आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज या ठिकाणी असलेली आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी जे काही स्मार्ट मीटर आहे त्याविषयी इन डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। स्मार्ट प्रीपेड मीटर खालीलपैकी कोणत्या समस्या कमी करण्यात मदत करू शकते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जसे की आपण चर्चा केली आहे, आपल्या देशामध्ये जे काही विजेचे मीटर आहे त्यामध्ये छेडछाड किंवा त्यामध्ये काहीतरी खाडाखोड करून कशा प्रकारे विजेचे बिल कमी आणता येईल यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याचबरोबर या ठिकाणी होणारी मोठ्या प्रमाणावर विजेची चोरी। तर या ठिकाणी जर स्मार्ट प्रीपेड मीटर त्या ठिकाणी बसवलं तर या ठिकाणी जे काही मीटरमध्ये होणारी छेडछाड आणि विजेची चोरी आहे याला या ठिकाणी प्रतिबंध करता येईल। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय अ राहताना आपल्याला दिसेल। पाहूया प्रश्न क्रमांक 2। ग्राहकांची प्रीपेड मीटरचे बॅलन्स कमी असताना त्यांना सावध करण्याची विशिष्ट पद्धती कोणती, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जर एखाद्या ग्राहकाच्या प्रीपेड मीटरमध्ये बॅलन्स कमी असेल तर त्या ग्राहकाला त्या ठिकाणी SMS माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जे काही मोबाईल ॲप ते वापरत असतील त्या ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना दिली जाईल। म्हणजे जी काही वीज पुरवठा आहे तो वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वी या ठिकाणी तो जो ग्राहक आहे तो या ठिकाणी बॅलन्स भरेल आणि त्याचा जे काही विजेचा पुरवठा आहे तो या ठिकाणी सुरळीत होताना आपल्याला दिसेल। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर मित्रांनो क असताना आपल्याला दिसेल। चलूया पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेलमध्ये या ठिकाणी जे काही स्मार्ट प्रीपेड मीटर आहे त्याविषयी इन डिटेलमध्ये कन्सेप्ट समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर स्मार्ट प्रीपेड मीटर काय आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे। तर स्मार्ट प्रीपेड मीटर वीज वापरण्यापूर्वी ग्राहकांना विजेचे पैसे भरावे लागतात यासाठी अरेंज केलेले एक मीटर आहे असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय। या ठिकाणी सेम ॲज प्रमाणे ज्या ठिकाणी आपण मोबाईलमध्ये बॅलन्स मारतो आणि त्यानंतर मोबाईलची इंटरनेट सेवा असेल, कॉलिंगची सेवा असेल, त्यांचा या ठिकाणी आपण लाभ घेतो, अगदी त्या प्रकारे इथून पुढे जर तुम्हाला वीज वापरायची असेल आणि तुमच्या घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जर बसवलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या महिन्यामध्ये जे काही तुम्ही विजेचा वापर करणार आहात त्याचं पेमेंट तुम्हाला अगोदरच करावे लागेल। सध्या आपण काय करतो तर ठराविक प्रमाणात फॉर एक्झाम्पल 100 युनिट जी वीज आहे तिचा या ठिकाणी आपण वापर करतो आणि ते 100 युनिट वीज वापरल्यानंतर त्याचं बिल या ठिकाणी आपण महावितरणकडे जमा करत असतो। परंतु या ठिकाणी आता जे काही नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर आला आहे त्यानुसार हे जे 100 युनिट वीज तुम्ही वापरणार आहात त्या 100 युनिटचा जो काही खर्च आहे तो तुम्हाला या ठिकाणी अगोदरच द्यावा लागेल आणि या ठिकाणी जो काही तुमचा कोटा 100 युनिटचा तुम्ही घेतलेला आहे तो जर समाप्त झाला तर त्या ठिकाणी
ठिकाणी तुमच्या विजेचा जो काही पुरवठा आहे तो या ठिकाणी खंडित केला जाईल। अशा प्रकारची एक कन्सेप्ट या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटरची असलेली आपल्याला दिसते। तर या ठिकाणी जे काही स्मार्ट प्रीपेड मीटर आहे त्याचे फायदे काय आहेत, यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विजेच्या वापराबाबत रिअल टाइम माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। म्हणजे या ठिकाणी जे काही 100 युनिट तुम्ही वीज खरेदी केली आहे यापैकी किती युनिट तुम्ही आज वापरले, 10 युनिट, पुढच्या दिवशी 20 युनिट, एकूण 50 युनिट यूज तुम्ही सध्यापर्यंत वापरले आहे। अशा प्रकारचे जे काही रिअल टाइम फॅक्ट आहे किंवा माहिती आहे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। यालाच या ठिकाणी आपण रिअल टाइम माहिती असं म्हणतो, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्मार्ट प्रीपेड मीटरच्या माध्यमातून घेऊ शकतो। दुसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे या ठिकाणी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणारी जी काही विजेची चोरी आहे या विजेच्या चोरीवर या ठिकाणी आणि मीटरमध्ये केले जाणारे जे काही छेडछाड आहे यांना या ठिकाणी प्रतिबंध करता येईल। अशा प्रकारचे अनेक फायदे या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटरचे तुम्ही असलेले पाहू शकतात। या ठिकाणी जे काही स्मार्ट प्रीपेड मीटर आहे त्याचं जे काही रिचार्ज आहे ते रिचार्ज तुम्ही कसे कराल, तर या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, त्याचबरोबर मोबाईल्स ॲप म्हणजे गुगल पे असेल, फोनपे असेल, ॲमेझॉन पे असेल आणि जे काही रिचार्ज कुपन ही तुम्हाला या ठिकाणी भेटू शकता। म्हणजे ज्या प्रकारे आपण मोबाईलचे रिचार्ज करतो अगदी त्याच मार्गाचा वापर करूनही या ठिकाणी आपण स्मार्ट प्रीपेड मीटर रिचार्ज करू शकतो किंवा त्याचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी आपण करू शकतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्या प्रकारे आपला बॅलन्स संपण्याच्या पूर्वी आपल्याला आपला बॅलन्स संपत आहे अशा प्रकारचा अलर्ट 2 ते 3 दिवस अगोदर येतो, अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटरलाही या ठिकाणी तशा प्रकारचे अलर्ट येतील। म्हणजे ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना या ठिकाणी जे काही विजेचा खंडित होणारा पुरवठा आहे तो विजेचा खंडित होणारा पुरवठा या ठिकाणी थांबवता येईल आणि तत्पूर्वी त्याचं जे काही बॅलन्स आहे ते त्याला त्या ठिकाणी फिलअप करता येईल। या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही स्मार्ट प्रीपेड मीटर आहेत हे बसवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरचा वापर वाढावा यासाठी सरकारकडून या ठिकाणी प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्यासाठी सरकारकडून सौभाग्य योजना राबवली जात आहे। सौभाग्य योजना स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण स्मार्ट प्रीपेड मीटर विषयी चर्चा केली आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो, जो की या ठिकाणी स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 या अहवाला संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहूया, कोणत्या संस्थेने अलीकडेच स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवाल प्रसिद्ध केला आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सरळ तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न MPSC आणि UPSC मध्ये विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 किंवा तो जो अहवाल आहे तो पब्लिश करण्याचं कार्य या ठिकाणी पर्याय A F&O या संस्थेकडून केलं जातं, ज्याला की या ठिकाणी आपण फुल फॉर्म जर पाहितला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय। तर या ठिकाणी अशा प्रकारे काही संस्था देण्यात आले आहेत, त्यांचेही जे काही फुल फॉर्म आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 4 कडे, जो की या ठिकाणी मित्रांनो अटल इनोव्हेशन मिशन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना कोणत्या विभाग किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ज्या प्रकारे तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकताय, जी काही नीति आयोग ही संस्था आहे या संस्थेकडून या ठिकाणी अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना करण्यात आली आहे। आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की जे काही अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना नीति आयोगाकडून करण्यात आली आहे त्या नीति आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 5। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट पोषण अभियान। स्टेटमेंट 1, इट इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट। स्टेटमेंट 2, द प्रोग्राम seeks to improve nutritional outcomes of children, pregnant women and लॅक्टिंग मदर्स। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही पोषण अभियान आहे त्याचा उद्देश काय त्या संदर्भात एकूण 2 स्टेटमेंट या ठिकाणी आपल्या समोर देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी जो काही पोषण अभियान हा जो उपक्रम आहे तो मित्रांनो या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक महत्त्वपूर्ण फ्लॅगशिप प्रोग्राम असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी पोषण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही लहान मुलं आहेत त्या मुलांमध्ये जे काही न्यूट्रिशन आहे त्या न्यूट्रिशन लेवलमध्ये वाढ करणे, त्याचबरोबर ज्या काही प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्यामध्येही या ठिकाणी आवश्यक असणारे जे काही खनिज आहे त्यांचा या ठिकाणी वापर करणे, अशा प्रकारचे अनेक महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी पोषण अभियानाचे असलेले दिसतात। म्हणजे जो काही
विधान क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्नामध्ये जे आपल्याला विचारण्यात आले आहे की वरीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पर्याय सी आहे तो या ठिकाणी आपला बरोबर राहील। बोथ 1 and 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी जनरल अँटी अवॉइडन्स रूल संदर्भात आहे, जो की या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन असलेला आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट जनरल अँटी अवॉइडन्स रूल, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण गार असे म्हणतो। सरळ जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट पाहूया। गार is designated to prevent taxpayers from exploiting loopholes in the tax laws to avoid paying taxes. Statement 2. GAR allow tax authorities to disregard or recharacterize transactions that have no substantial economic purpose other than to gain a tax advantage. Statement 3. GAR applies only to individual taxpayers and not to corporations. तर मित्रांनो या ठिकाणी वरील 30 स्टेटमेंटपैकी किती स्टेटमेंट बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे। जे काही स्टेटमेंट आहे त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। गार फ्रेम करण्याचा किंवा त्याची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्याकडून काय केलं जातं, जे काही टॅक्स लॉज आहेत त्यामध्ये काही लूप होल्स असतात, ज्याला या ठिकाणी आपण पळवाटा म्हणतो। त्या पळवाटांचा वापर करून टॅक्स पेयर काय करतात, या ठिकाणी जो काही टॅक्स त्यांच्यावर लागतो तो टॅक्स या ठिकाणी अवॉइड करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि ते थांबवण्यासाठी या ठिकाणी गार म्हणजे जनरल अँटी अवॉइडन्स रूल या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 या ठिकाणी जे काही गार आहे याच्या अंतर्गत ज्या काही टॅक्स अथॉरिटीज आहे, कर गोळा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत ते या ठिकाणी आपल्या गरजेप्रमाणे जे काही टॅक्स ट्रान्झॅक्शन आहेत ते या ठिकाणी ते बदलू शकतात। म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला असं आढळून आलं की पर्टिक्युलर व्यक्तीने जो काही टॅक्स आहे तो टॅक्स या ठिकाणी अवॉइड केला आहे, या ठिकाणी टॅक्सचे कायद्यातील जे काही पळवाटा आहे त्या पळवाटाचा वापर करून मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ज्या काही कर गोळा करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था या ठिकाणी काय करू शकतात, तर त्या संस्था या ठिकाणी त्यांच्या त्या गरजेनुसार या ठिकाणी काही जे रूल्स आहेत ते या ठिकाणी चेंज करू शकतात आणि जो काही टॅक्स या ठिकाणी अवॉइड केला गेला आहे तो टॅक्स या ठिकाणी ते कमवू शकतात। आणि शेवटचं जे काही स्टेटमेंट आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे। गार नॉट ओनली अप्लाय फॉर इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर्स बट ऑल्सो फॉर दी कॉर्पोरेशन, जे काही मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनाही तो या ठिकाणी लागू होऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी वरी जे काही आपल्याला 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत त्यापैकी एकूण 2 स्टेटमेंट आपले बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।